So hello guys, good morning. Day 2. So first of all, temperature and time check. So आता वाजले आहेत अराउंड 8:25 आणि इथलं टेम्परेचर आता आहे साधारणपणे 1 ते 2 डिग्री. काल मायनसमध्ये होतं पण आता प्लसमध्ये आहे. सो एवढी काही थंडी नाही आहे बट स्टील आहे, म्हणजे कालच्यापेक्षा नाही आहे आय वुड से. सो आज आम्ही चाललेलो आहोत एका नव्या कंट्रीमध्ये ज्याचं नाव आहे इस्टोनिया, असं मी काल सांगितलं. आणि इस्टोनियामध्ये टॅलिनला, कारण टॅलिन त्यांचं कॅपिटल आहे. सो आम्ही ना ट्रेननी चाललो आहे तिकडे, ना बस, ना फ्लाईट, ना कशाने. सो आम्ही दिस टाईम एक नवीन मोड ऑफ ट्रान्सपोर्ट एक्सप्लोअर करणार आहे की जे आहे क्रूज. सो काल मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आईस क्रूज किंवा आईस ब्रेकर क्रूज खूप साऱ्या असतात. ती ॲक्च्युली आईस ब्रेकर क्रूज नाही बट एक प्रॉपर क्रूज आहे. ती पण आहे आईस ब्रेकर क्रूज ॲक्टिव्हिटी, बट तुम्हाला नंतर सांगेन मी, आत्ता स्पॉइलर देत नाही. सो ही क्रूज जी आहे ती आम्हाला घेऊन जाईल हेल्सिंकी टू टॅलिन. आणि हेल्सिंकी आणि टॅलिनच्यामध्ये गल्फ ऑफ फिनलँड आहे, म्हणजे बाल्टिक सीमधलं जे पाणी आतमध्ये येतं सरफेसपर्यंत, तो त्या भागाला, म्हणजे त्या एरियाला गल्फ ऑफ फिनलँड असं म्हणतात. तर तिथून ती क्रूज जाते हेल्सिंकी आणि टॅलिन, म्हणजे एक काइंड ऑफ रेग्युलर क्रूज आहेत त्या. म्हणजे असं काय नाही की आत्ता सुरू झाल्यात किंवा काय, तो रेग्युलर क्रूज आहेत आणि त्याच क्रूजने आम्ही जाणार आहोत. सो साधारणपणे 2.5 तास लागतात जायला. सो मी आत्ता ट्रॅममध्ये आहोत, आम्ही त्या स्टेशनला चाललेलो आहे, म्हणजे जिथून क्रूज सुटते डॉकवर चाललेलो आहे. आणि क्रूजमध्ये गेलं मी तुम्हाला क्रूज दाखवेनच, आणि आणखीन काय काय इंटरेस्टिंग फॅक्ट्स त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. सो आम्ही पोचलेलो आहोत डॉकला, तिथे आमची ही क्रूज दिसते आहे. तर या क्रूजने आम्ही जाणार आहोत इस्टोनियाला, म्हणजे टॅलिनला. सो एकेरो लाईन क्रूजचं नाव आहे असं. सो लेट्स गो, आता आपण त्या क्रूजवर जाऊ. सो तुम्ही बघू शकता गाईस, क्रूजवर आलेलो आहोत आणि क्रूज निघालेली आहे आमची टुवर्ड्स टॅलिन. वेदर एवढं खास नाही आहे, त्यामुळे आपण ते तुम्ही बघू शकत नाही, मी बघू शकत नाही. आणि तुम्ही पण इथे बघू शकता की हा केवढा सारा आईस आहे आणि त्यातून ही क्रूज चालली आहे त्याला तोडत तोडत. सो आता 2 तास हे असंच राहील. आम्ही आता सध्या खातो आहे. सो आम्ही नंतर संडेकला जाणार आहे वरती फ्लोअरला. तर लेट्स सी की तिथे कसं ॲटमॉस्फिअर आहे किंवा काय, जाता येतं की नाही, कारण की आय डोंट नो ते अशा वेदरमध्ये लोकांना सोडतात नाही सोडतात. बट लेट्स चेक आउट. बट फॉर नाव तुम्ही हा नजारा बघा. हाय अगेन. सो आम्ही आता क्रूजवर आहोत, एका हॉटेलपाशी किंवा हॉटेलमध्ये बसलो आहे. मगाशी खूपच गडबड झाली. आम्हाला बॅग ठेवायची होती ॲक्च्युली हेल्सिंकी स्टेशनला, पण आम्हाला लॉकरच मिळालं नाही. त्यामुळे आम्ही धावत आलो. आम्ही सुद्धा लास्ट होतो ऑलमोस्ट क्रूजमध्ये घुसायला. पण आम्ही पोचलेलो आहे आणि आम्ही करंटली गल्फ ऑफ फिनलँडमध्ये आहोत. सो या क्रूजबद्दल सांगायचं म्हणजे हेल्सिंकी ते टॅलिन साधारणपणे एक 80 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 80 ते 85 किलोमीटर, की जे नॉटिकल माइल्समध्ये 43 ते 45 नॉटिकल माइल्स आपण म्हणू शकतो. तर खूप जवळजवळ देश आहे ते, म्हणजे दोन्ही युरोपमध्येच आहेत. बट इस्टोनिया, लिथुनिया अँड लॅटविया हे तिन्ही देशला आपण काइंड ऑफ आयर्न कर्टन म्हणतो. तिन्ही देश नाटोचे मेंबर्स आहेत. सो हे तिन्ही देश बाल्टिक सीला धरून आहेत, म्हणजे ऑफकोर्स फिनलँड, स्वीडन तर आहेच आहेत, बट यांना बाल्टिक कंट्रीज म्हणतात. बाल्टिक कंट्रीज म्हणजे इस्टोनिया, लिथुनिया आणि लॅटविया. सो त्यातल्या आज आम्ही इस्टोनियाला चाललो आहे आणि हेल्सिंकीपासून इस्टोनिया हे आरामसे क्रूजवरून आपण जाऊ शकतो. तर ज्या मी क्रूजने चाललो आहे त्या क्रूजचं नाव आहे एकेरो लाईन किंवा एकेरो क्रूज और एकेरो कंपनी सोर्सेस आहे. तर मेनली 3 कंपनीज क्रूज प्रोव्हाइड करतात किंवा क्रूज ऑपरेटर्स आहेत. सो एक आहे एकेरो, ज्याने आम्ही चाललो आहे. दुसरी आहे वायकिंग्स आणि तिसरी आहे टॅलिन सीचा.
सो या तिन्ही क्रूज नी तुम्ही हेलसिंकी टॅलिन हेलसिंकी असं करू शकता, जाऊ शकता. साधारणपणे 2 ते 2.5 तास लागतात या क्रूजला इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे यायला. आणि प्राईज यांची साधारणपणे एक 30 ते 50 युरोच्या दरम्यान असते. डिपेंड्स तुम्ही कुठली क्रूज घेत आहे त्यावर पण डिपेंड्स असतं. आणि अजून एक, ही क्रूज एवढी मोठी आहे, खूपच मोठी आहे की यात तुम्ही पर्सनल केबिन, तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल तर फॅमिलीसाठी पर्सनल केबिन बुक करू शकता. किंवा तुम्ही कपल असाल तर कपलसाठी 4 बर्थमध्ये 2 बर्थ बुक करू शकता की जेणेकरून तुम्ही झोपून किंवा तुमचे प्रायव्हेट स्पेस अक्वायर करून तुम्ही या क्रूजचा काय आनंद घेऊ शकता बेसिकली. सो असं आहे. आणि नंतर खूप सारे रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत. रेस्टॉरंट्स आहेत, मॅकडी आहे, त्यानंतर बार्स वगैरे आहे. त्यामुळे ते खायचं असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. शॉपिंग मॉल पण आहे, ते आम्ही अजून एक्सप्लोर करणार आहोत. मला व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये टाकीन, तुम्ही ते बघा. आणि खूप सारे कॅसिनोज आहेत. कॅसिनो म्हणजे कॅसिनो वेंडिंग मशीन असतात ते, आम्ही नॉट प्रॉपर कॅसिनो, तेही आहेत बट त्याला ॲक्सेस नाही आहे, म्हणजे बघता येत नाही ते अनलेस अँड अंटिल तुम्ही तिकीट असल्याशिवाय. सो इथे खूप सारे असे व्हरांडाजमध्ये कॅसिनो मशीन्स आहेत, तिथे तुम्ही खेळू शकता. टाइमपास बेसिकली, थोडेसंच करणार काय, तुम्ही समुद्रामध्ये आहात तर पूर्ण टाइमपास. नेक्स्ट क्वेश्चन, आम्ही का टॅलिनला चाललो आहे? सो एक तर हेलसिंकीपासून खूप रिचेबल आहे, खूप जवळ आहे आणि 1 डे ट्रिप पॉसिबल होती म्हणून आम्ही टॅलिन सिलेक्ट केलं. दुसरं म्हणजे टॅलिन हे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं, कारण की त्यात 2-3 असे स्पॉट्स आहेत की ते वर्ल्ड हेरिटेज साईट त्यांना युनेस्कोनी मान्यता दिलेली आहे. ते पण आम्ही बघणार आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी फेवरेट, मला त्यासाठी टॅलिनला यायचं होतं. तुम्ही जर क्रिस्टोफर नोलानचा टेनेट मूवी बघितला असेल, टेनेट मूवी म्हणजे टाईम ट्रॅव्हलचा मूवी आहे बट रिव्हर्स फॉरवर्ड टाईम ट्रॅव्हल त्यात दाखवलेला आहे. तर त्याचं ऑलमोस्ट शूटिंग टॅलिनला झालं आहे. सो टॅलिनला असे खूप सारे स्पॉट्स आहेत. तुम्ही जर बघितला असाल मूवी, तेव्हा तो प्रोटॅगनिस्ट त्याकडनं जेव्हा ते डिव्हाइस पास ऑन करतो तेव्हा एक रोड रेल्समध्ये एक सीन आहे, तो कम्प्लीट सीन टॅलिनमध्ये शूट केलेला आहे. प्लस पहिला सीन पण जिथे युक्रेनचा काहीतरी कीव्ह ऑपेरा दाखवलेला आहे आणि तिथे ते अटॅक होतो. फर्स्ट सीन, मी मूवी स्टार्ट केला फर्स्ट सीन, तो पण टॅलिनचा आहे. तर ते दोन्ही स्पॉट आम्ही, नॉट दोन्ही बट ॲटलिस्ट तो पहिला तरी आम्ही नक्कीच बघणार आहोत. तर या सर्व रिझनसाठी टॅलिन आम्ही चूज केलं. आणि मला नाही वाटत मी कोणाला ओळखतो की जो टॅलिनला गेला आहे किंवा त्यांनी टॅलिन बघितला आहे किंवा इस्टोनिया त्यांनी बघितला आहे. सो आय एम नॉट शुअर की ही कंट्री तेवढी नोन आहे लोकांना. अंडररेटेड खूप आहे. आम्ही ते चेकआउट करणार आहोत किती अंडररेटेड कंट्री आहे किंवा काय आहे नाही आहे. सो आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. सो या सर्व रिझनसाठी आम्ही टॅलिन चूज केला. आणि तुम्हीसुद्धा शुअरली बघा, कारण की खूप रिचेबल आहे आणि क्रूजचा एक्सपिरियन्स हा अनबिलिव्हेबल आहे. कारण की मी फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या क्रूजमध्ये एका कंट्रीतनं दुसऱ्या कंट्रीमध्ये, आपल्या गोव्यामध्ये वगैरे क्रूज असतात बट ते जस्ट फेरीवरून तुम्हाला परत आणतात. बट ही ॲक्च्युली कमर्शियल क्रूज आहे की जिथून पॅसेंजर्स एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत जातात. आणि दोन्ही कंट्रीज ईयूमध्ये आहेत. सो तुम्हाला विजा, पासपोर्टचे काहीच म्हणजे पासपोर्ट ऑफकोर्स लागतो बट विजाची काही गरज नसणार आहे. सो तुम्ही ते इझिली अक्वायर किंवा इझिली तुम्ही त्या कंट्रीत दुसऱ्या कंट्रीत जाऊ शकता. सो अमेझिंग एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत. सो आता आम्ही थोडंसं अजून गल्फ ऑफ फिनलंडमध्ये थोडंसं म्हणजे दूर आलेलो आहोत, मधोमध बेसिकली. आणि हेलसिंकीमध्ये तुम्ही बघितलं सगळा सी गोठला होता बट इथे आता नाही आहे. इथे कम्प्लीट सीवालं वॉटर आहे. सो ते आपण बघायला आता संडेला जाऊ. सो अशी आहे ही क्रूजची फ्लोअर सिस्टीम. सो आम्ही 6th फ्लोअरवरनं आलो होतो, चेक इन केलं होतं. आम्ही आत्ता 7th फ्लोअरवरनं होतो. आपण आता 8th फ्लोअरवर आहोत. इथं बार, कॅफे सगळं आहे. आणि इथे 7व्या फ्लोअरवर केबिन्स पण आहेत. तुम्ही इथं केबिन्समध्ये बुक पण करू शकता. आणि आम्ही आत्ता चाललो आहे 9व्या फ्लोअरवर. 9व्या फ्लोअरवर आहे संडे बार, वॉशरूम वगैरे. सो बाहेरची सिनारिओ सिनरी बघायला. सो काय, मी आता संडेवर आलोय वरती एकदम टॉप फ्लोअरला. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मी कॅमेरा फिरवतो. हा पूर्ण असा हा संडेक आहे, आमचे एकोरो लाईन.
आणि बघू शकता हे काहीतरी इंजिनचं आहे बेसिकली. टायटॅनिक मूवी मध्ये जसं दाखवलं होतं त्या सारखं काहीतरी त्यांनी केलेलं दिसतंय किंवा आहे इथे. सो इथे हा सर्व आहे गल्फ ऑफ फिनलँड. सो मगाची दाखवला तो तुम्हाला इलेव्हेटरचा प्लॅन होता. सो आता हा दिसतोय हा डिटेल प्लॅन आहे. सो हे बघू शकता की खालचे तिन्ही डेक्स 3, 4, 5 हे कार डेक्स आहेत. ते तुम्ही कार पार्क करून नेऊ शकता. देन डेक 6 आणि 7 मध्ये केबिन्स आहेत. सो तुम्ही इथे बघू शकता या छोट्या छोट्या पिवळ्या सगळ्या केबिन्स आहेत. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॅमिलीजना वगैरे घेऊन आला तर तुम्ही केबिनमध्ये बसू शकता किंवा झोपू शकता आणि तुमचा ट्रॅव्हल करू शकता. आम्ही आता इथे होतो इथे आणि डेक 7 वर. सो आता मी खाली डेक 8 वर. सो आता मी खाली डेक 6 ला चाललो आहे आणि एक एक डेक एक्सप्लोर करत परत वरती येऊ. आय गेस आम्हाला 6 पासूनच बाहेर पडायचं आहे कारण की 5, 4, 3 तून काही स्कोपच नसणार आहे. सो 6, 7, 8 आणि आत्ता आम्ही डेक 9 वर होतो. मस्त व्ह्यू बघितला आम्ही आत्ता. थोडा सन पण आला होता त्यामुळे इट वॉज गुड. सो इकडं वॉशरूम पण छान आहे. मस्त सोय आहे. म्हणजे अगदी मॉलमध्ये असल्यासारखं वाटतं किंवा मॉलमधलं वॉशरूम असं वाटतं. त्यामुळे इट्स गुड. रिअली रिअली गुड. सो आता आपण आहोत 7व्या डेकवर. सो 7व्या डेकवर पण केबिन सिस्टीम आहे. सो हे केबिन्स आहेत आणि हे सारे केबिन्स आहेत इथे. सो सिमिलरली 6 फ्लोअरच्या सारखेच. आणि अजून जर बघायला गेलं तर सगळे इथे पण लॉकर आहेत. सो या आणि इथे पण खूप सारे लॉकर्स आहेत. सो लॉकर्सची काही कमी नाही आहे. सो तुम्ही जरी बॅगा वगैरे घेऊन आलात तरी इथे तुम्ही लॉकरमध्ये बॅग्स ठेवू शकता आणि आरामात फिरू शकता. इथे WC वगैरे आहे आणि या बघाशी दाखवल्याप्रमाणे लहान मुलांना खेळायला इथे काइंड ऑफ कॅसिनो वगैरे आहे. आणि हे थोडंसं डिस्को टाईप केलं आहे. थोडंसं ॲटमॉस्फिअर बनवायचा ट्राय केला आहे विच इज गुड. ते असं बसायला वगैरे जागा आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे टाईमपास प्लेस. आणि हा एकदम क्रूजच्या पुढचा पार्ट आहे. पृष्ठभाग म्हणून आपण नो बरोबर वाटेल पृष्ठभागच आहे हा. खूप छान आहे इंटेरियर इथलं. रूम ओपन होती. सो ही अशी असते बंकर रूम किंवा बंकर आणि केबिन. आणि येस इथे गेस्ट वॉशरूम पण आहे. लेट्स सी. येस अटॅच वॉशरूम पण आहे. सो अशा रूम्स असतात. सो तुम्हाला जर झोपून किंवा बसून पर्सनलाइज स्पेसमध्ये यायचं असेल तर तुम्ही या काइंड ऑफ केबिन्स बुक करू शकता. आता आम्ही आहोत 7th डेकवर. सो या 7th डेकवर रूम्स आहेत. सो एक क्विक अपडेट. सो मगाशी तुम्हाला रेट्स दाखवता आले नव्हते. सो मे बी आता इथे बघू. रिझर्व न्यू लॉकर. येस 21 आवर्स 3 युरो. आता हे 21 आवर्स म्हणजे 21 तास 3 युरोसाठी आय एम नॉट शुअर. किंवा 9 पर्यंत 3 युरोसाठी. ओके बट हे सारे असे रेट्स आहेत. 3 युरो आणि लार्ज आहे 5 युरो.
तुम्ही जसं केबिन्स आणि बर्थ बुक करू शकता तसं तुम्ही इथे ब्रेकफास्ट आणि लंचसुद्धा बुक करू शकता. तर त्यांचे हे टायमिंग्स आहेत कॅफेटेरिया आणि हा बुफे लंच किंवा डिनरचा. आणि हे डेक 8वर असते किंवा डेक 8वर असतात. सो तुम्ही जेव्हा बुकिंग करता एकेरो लाईनचं किंवा एकेरो क्रूजचं तेव्हा तुम्हाला ते विचारतं इफ यू वॉन्ट टू बुक ब्रेकफास्ट और लंच. साधारणपणे लंचची प्राईस 35 युरो पर पर्सन आहे आणि लंच किंवा डिनर. आणि ब्रेकफास्टची प्राईस आहे 17 की 15 युरो. सो हे आमचं क्रूज होतं आणि तुम्ही बघू शकता इथून गाड्या निघत आहेत 10 ट्रक आला. त्यामुळे खालचा सगळे 3 डेक्स ट्रकनी किंवा गाड्यांनी असे भरलेले होते. सो येस गाईज, आम्ही आत्ता आलो आहे टॅलिनला. सो टॅलिनला कुठेच आमचं काहीच चेकिंग वगैरे झाली नाही बिकॉज यूमध्ये असल्यामुळे काहीच आमच्याकडे विजा तर होता शेंगेन विजा. सो कुठेच काही चेकिंग झालं नाही. तर तुम्ही इंडियात येत असाल तर तुमच्याकडे शेंगेन विजा असला पाहिजे, अदरवाईज यू कॅनॉट कम हिअर. आणि तुम्ही युरोपियन युनियनमधला कुठल्याही कंट्रीमध्ये येत असाल तर तुमच्याकडे विजा असेलच ऑफकोर्स फॉर शुअर. सो तुम्ही डिरेक्टली इथे येऊ शकता. थोडंसं ॲटमॉस्फिअर ठीकठाक आहे. थंडी नाही आहे, कालच्यापेक्षा कमी आहे थोडी, बट तरीसुद्धा आहे. आता आम्ही एका लोकेशनला चाललो. मी तुम्हाला म्हटलं होतं क्रिस्टोफर नोलनचा मूवी आहे टेनेट. सो त्याचं एक लोकेशन टॅलिनला आहे, जवळच आहे इथून. सो आम्ही एक बस पकडू 2-3 मिनटाची आणि त्या लोकेशनला जाऊ. आणि मग त्या लोकेशनला मी तुम्हाला जाऊन ते लोकेशन दाखवेन. आणि अजून नंतर आम्ही एक टूरसुद्धा बुक केली आहे टॅलिनमध्ये. सो आम्ही आज दिवसभर टॅलिन एक्सप्लोर करणार आहे. सो लेट्स गो. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत टॅलिनमध्ये. आणि तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत ज्याचं नाव आहे लिन हाल किंवा लिन या शब्दाचा अर्थ आहे टाऊन. आणि हा बेसिकली टाऊन हॉल आहे टॅलिनचा. सो हा स्पेसिफिक का, कारण की टेनेटमध्ये फर्स्ट सीनमध्ये हाच टाऊन हॉल दाखवला होता. आता हा कम्प्लिटली बंद आहे, काहीच ॲक्सेस नाही आहे या आतमध्ये या हॉलला. बट तुम्ही टॅलिन मूवी जर बघितलात तर त्या प्रोटॅगॉनिस्टची गाडी इथे उभी असते आणि दे आर वेर सपोज टू डू द सम ब्लास्ट आणि त्यांना काहीतरी चोरायचं असतं. सो इथनं ते पळत जातात आणि आतमध्ये जाऊन जेव्हा ते वापस येतात तेव्हा हा स्ट्रक्चर दाखवलेला आहे. त्यामुळे माझी लिस्टमध्ये होतं, बट तुम्ही जर फॅन नसाल क्रिस्टोफर नोलनचे किंवा टेनेट मूवीचे किंवा त्या काइंड ऑफ जागी जायचे तर नॉट रिकमेंडेड. कारण काहीच नाही आहे, थंडी आहे. समरमध्ये एक वेळ ठीक आहे, बट आतमध्ये पण ॲक्सेस नाही, त्यामुळे आतमध्ये पण तुम्ही जाऊ शकत नाही. हे सगळं असंच उजाड बंजर तुम्हाला फक्त बघायला मिळेल. आणि तुम्ही बघू शकता की हा खूप मोठा सरफेस आहे, स्पेस आहे. आणि अजून बर्फ थोडासा आहे, हलकासा बर्फ आणि पाणी त्याच्यावर. आणि त्यामुळे या रेकमेंडेड, नॉट रेकमेंडेड बट रेकमेंडेड हू इज लाईक टू सी ऑल द टेनेट लोकेशन बिकॉज मी ह्यूज फॅन आहे क्रिस्टोफर नोलनचा आणि टेनेट मूवीचा. सो टॅलिनमध्ये 2 लोकेशन, बरेचसे लोकेशन्स आहेत, बट मी 2 लोकेशन जाणार आहे. त्यातलं हे पहिलं लोकेशन. सो येस. हाय गाईज, आता आम्ही इथे रोस्ट कॅफेमध्ये आलो आहे. इथली मोस्ट रिकमेंडेड आणि फेमस बेकरी आहे. आणि ही रिकमेंडेशन आम्हाला दिलं होतं फॉर सिनेमन अँड कार्डमन बन. तर आम्ही आत्ता जस्ट ते घेतलं. इट्स रिअली ऑसम. म्हणजे आत्तापर्यंतचं बेस्ट सिनेमन बन आय वुड से जो मी इथे खाल्लेला आहे. आणि अदर दॅन दॅट बऱ्याच अजून आयटम्स पण आहे मेनू कार्डवर विच यू कॅन ट्राय आउट. बट स्पेसिफिकली फॉर दिस बन्स हे खूपच फेमस आहे. सो या आय थिंक दॅट जर तुम्ही टॅलिनला येत असाल सो प्लीज इट्स व्हेरी मच रिकमेंडेड. तुम्ही इथे बन्स ट्राय करू शकता.
आणि फिरता तसं आम्हाला एक ते ओल्ड हान्सा हॉटेल सापडलं आहे. तिचं स्पेलिंग OLDE हान्सा आहे. आणि हे हॉटेल आम्ही इंटरनेटवर बघितलं होतं यायच्या अगोदर. आणि कारण की टॅलिनची हिस्ट्री तशी असल्यामुळे या हॉटेलची थीम पण तशी आहे. टॅलिन हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे किंवा वर्ल्ड हेरिटेज स्ट्रक्चर्स इथे आहेत की जे युनेस्को प्रिझर्व आहेत. युनेस्को त्यांना प्रिझर्व करतं. त्यामुळे या हॉटेलची सुद्धा इंटरनल जी थीम आहे ती मिडिवल थीम आहे. सो मी तुम्हाला उलटं करून दाखवतो. सो हे ते हॉटेल आहे ओल्ड हान्सा, तुम्ही बघू शकता इथे. आणि इथे पण तुम्ही जर मी थोडंसं झूम केलं तर या ज्या बायका आहेत त्या अशा जुन्या काळातले पोशाख जे असतात ते घालून तिथे उभे आहेत. आणि हे खूप मोठं हॉटेल आहे आणि खूप रेकमेंडेड आहे. आम्हाला टाईम थोडासा कमी आहे आत्ता आणि आमची वापसीची क्रूज आहे. सो आम्हाला एक्सप्लोर नाही करता आलं आणि थोडंसं प्रायझी पण आहे. त्यामुळे जर तुम्हाला मिडिवल एज थीम बेस्ड हॉटेलमध्ये जर जायचं असेल तर हे मी नक्की रिकमेंड करेन. तुम्ही याचा मेनू पण बघू शकता, याची साईट पण आहे अख्खी. त्यामुळे हे हॉटेल तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही टॅलिनला आल्यावर आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं. सो हा बहुतेक ऑलमोस्ट शेवटचा स्टॉप असेल आमचा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे टॅलिनमध्ये ओल्ड टाऊन जे आहे ते युनेस्को प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती. म्हणजे ओल्ड टाऊन हे साधारणपणे मिडिवल इरापासून इथे आहे. आणि त्या ओल्ड टाऊनमध्ये म्हणजे त्या काळी मिडिवल इरामध्ये जवळजवळ टॅलिन सिटीच्या भोवती 2.5 किलोमीटरची वॉल होती. आणि त्या 2.5 किलोमीटरच्या वॉलमध्ये साधारणपणे 45 ते 46 टॉवर्स होते, छोटे छोटे छोटे. आणि कारण की खूप इन्व्हेजन्स झाली होती टॅलिनमध्ये किंवा टॅलिनवर, त्यामुळे टू प्रोटेक्ट द सिटी तेव्हाच्या काळात ती वॉल बांधली गेली होती आणि वॉच ठेवायला टॉवर्स होते. सो आत्ता या मोमेंटला 2 किलोमीटरची वॉल प्लस 26 टॉवर अजूनही आहेत तसेच्या तसे, वेल प्रिझर्व. सो त्यामुळे हे ओल्ड टाऊन जे आहे त्या टाऊनला युनेस्को प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केलं गेलं आहे. कारण की ते तसेच आहेत आणि हे प्रिझर्वड आहेत. तर माझ्या मागे आता एक गेट आहे, याचं नाव आहे वीरू गेट. सो मी तुम्हाला उलटा करून दाखवतो. सो तुम्ही हे बघू शकता, हे आहे वीरू गेट. सो याच्या मागे ही वॉल आहे. म्हणजे आता या सगळ्या बिल्डिंग्स वगैरे झाल्यात, बट इथून तुम्ही राईट साईडला गेलात तर ती एक त्याचा वॉलचा पीस तुम्हाला बघायला मिळेल आणि टावर्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही या टावर्समध्ये जाऊ पण शकता, बट आय गेस आज ते बंद आहे कारण की इस्टोनियाचा परवा हे आहे, इंडिपेंडन्स डे आहे. त्यामुळे त्यांनी थोडंसं ते बंद केलं लवकर. सो ते आज बंद झालं आहे. आम्ही आत्ता जस्ट तिथे चौकशी करून आलो. नॉर्मल टाईम 6पर्यंत वगैरे असतो, बट ते 5 वाजताच बंद झालं होतं आज. सो हे ते वीरू गेट आहे आणि हा सर्व एरिया मिडिवल इरामधला ओल्ड टाऊनचा तुम्ही बघू शकता. म्हणजे इथे मोठमोठे स्ट्रक्चर आत्ता झालेले दिसत आहेत, बट तेव्हा सारे खूप जुने स्ट्रक्चर्स तेव्हा उभारले गेलेले अजूनही इथे आहेत. त्यामुळे ही सिटी खूप इंटरेस्टिंग वाटली मला तरी. आणि खूप अंडररेटेड सिटी आहे ही आणि जास्त कोणाला माहीत नाही या सिटीबद्दल. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही हेल्सिंकीपर्यंत येत असाल तर एक दिवस नक्की काढा आणि टॅलिनला या, हे सगळं एक्सप्लोअर करा. टॅलिनला 1 दिवस किंवा 1.5 दिवस सफिशियंट आहे मोर दॅन. आणि खूप सारी हिस्ट्री किंवा जशी लेट्स से वर्ल्ड वॉर ड्युरिंग हिस्ट्री किंवा त्याच्यानंतरची हिस्ट्री, नॉर्डिक्स वॉर, या सगळ्या हिस्ट्रीमध्ये टॅलिन खूप मोठी कामगिरी किंवा मोठा सेंटर ऑफ पॉईंट आहे. आणि टॅलिनला बाल्टिकचं कॅपिटल पण म्हणतात. बाल्टिक कंट्रीज ज्या आहेत आत्ताच्या, लेट्स से आत्ताच्या कंट्री म्हणजे लिथुनिया, लॅटविया आणि इस्टोनिया, ह्या सगळ्यांचं तिन्हीचं कॅपिटल हे टॅलिन होतं पूर्वीच्या काळी. सो त्यामुळे ही कल्चरल खूप इम्पॉर्टंट सिटी आहे आणि खूप मस्त सिटी आहे. मला तरी खूप आवडली. सो तुम्ही नक्की या सिटीमध्ये आणि मला नक्की सांगा की तुम्ही काय काय केलं कमेंटमध्ये. आणि खूप एन्जॉय केला मी आज. वेदर तसं ठीकठाक होतं, नॉट सनी, नॉट रेनी, नॉट स्नोई, नॉर्मल होतं वेदर. साधारणपणे 1 ते -2 टेम्परेचर होतं, बट इट्स फाईन. त्यामुळे हेल्सिंकीपेक्षा तर खूपच
छान टेम्परेचर होतं आय वुड से थंडीच्या बेसिसवर. सो तुम्ही नक्की या, नक्की रेकमेंडेड सिटी आहे. आणि तुम्ही आलात की मला जरूर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय काय पाहिलं आणि तुम्हाला काय काय आवडलं. सो आम्ही आता बॅक टू हेल्सिंकी चाललो आहे. आम्ही आता क्रूजमध्ये आहोत. सो आज दिवसभर अर्धा पाऊण दिवस आम्ही इटालियन सिटी एक्सप्लोर केली. खूप छान सिटी आहे, मिडवेल एरामधली सिटी आहे. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे एक्सप्लोर करण्यासाठी. आम्हाला जेवढ्या करता आल्या तेवढ्या आम्ही केल्या. आणि आता पुढच्या ट्रिपचा अपडेट म्हणजे आम्ही आता एका नवीन डेस्टिनेशनला चाललो आहे की जे या आमच्यासाठी या टूरमधला हायलाईट पॉईंट ठरणार आहे. तो म्हणजे रोवानियामी. रोवानियामी हे सँटा क्लॉज विलेज म्हणून पण ओळखलं जातं. इथे ॲक्च्युली सँटा क्लॉजचं विलेज किंवा सँटा क्लॉज इथे ॲक्च्युली बसतो असं आहे. सँटा क्लॉज खुद्द नाही बसत, बट कोणीतरी त्याचा डमी बसतो. सो आम्ही तिथे जाणार आहोत आज हेल्सिंकीवरून. आमची रात्रीची ट्रेन आहे. आणि त्या जर्नीची हायलाईट म्हणजे ती सँटा क्लॉज एक्सप्रेस जी आहे त्यामध्ये आम्ही एक कंप्लीट पूर्ण सेपरेट रूम बुक केली आहे. आणि त्या रूममध्ये खूप मजा येणार आहे आणि खूप काय काय गोष्टी आहेत तिथे आपल्या साध्या ऑर्डिनरी ट्रेनमध्ये आपण नाही पाहायला भेटत किंवा पाहायला मिळत. आज त्या मी तुम्हाला दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओमध्ये नाही. त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून आणि हा आपण व्हिडिओ इथेच थांबू. सो बाय.